नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध मराठे आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येतोय. माझा मित्र संतोष देशपांडे आज आपल्याबरोबर आहे आणि आमचे स्नेही अरविंद पाखले साहेब पण आहेत. पण संतोष देशपांडे आणि आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि संतोषची आणि माझी तेव्हापासूनची ओळख आहे. संतोष देशपांडे यांनी मार्मिक साप्ताहिकात देखील अनेक लेख लिहिले आणि ते लेख अतिशय गाजले. आणि संतोषचा एक विशेष स्वभाव असा आहे, की तो रस्त्यावर उतरणारा माणूस आहे. म्हणजे पूर्वी जनता दल वगैरे होतं, तर त्यावेळेला देखील तो रस्त्यावर उतरलेला होता. आणि कुठेही जर का आंदोलन चालू असेल किंवा काय असेल, तर प्रत्यक्ष उडी मारून त्या आंदोलनाबद्दल माहिती करून घेणं, त्याच्याबद्दल जाणून घेणं, हा त्याचा नैसर्गिक स्थायी भाव आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर संतोषनी आत्ता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की भारतामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन खूप जोरदार पद्धतीने चाललं. आणि हे आंदोलन फक्त जंतर मंतरवरती चालू नव्हतं, तर हे आंदोलन देशात अनेक ठिकाणी चालू होतं. आणि संतोषनी या आंदोलनात मुंबईत दादरमध्ये सहभाग घेतला होता आणि नंतर दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती पण सहभाग घेतलेला होता. आणि असं असतं, की अशी आंदोलनं होत असतात. पेपरमध्ये तर काही याच्या बातम्या ज्या येतात त्यावर आपण विश्वास ठेवणं हे अशक्य आहे सध्याच्या काळात. मग आपण Twitter, Facebook, Instagram या गोष्टींकडे वळतो आणि तिथनं काय बातम्या मिळतात ते बघतो. आणि तिथंही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मिळत असतात. परंतु संतोष हा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेला होता दादरमध्ये आणि जंतर मंतरवरती. तर अशा माणसाकडनं आंदोलनाबद्दल माहिती मिळवणं ही एक मोठी पर्वणी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी संतोषला असं म्हणलं, की "अरे, आपण एक व्हिडिओ करायचा का? तू तिथं रस्त्यावर उतरलायस, तर अ, अ, प्रत्यक्षतः तुझा अनुभव काय याबद्दल आपण व्हिडिओ करायचा का?" तर तो म्हणला, "हो, जरूर करू." आणि आत्ता देखील तो जो जॉइन झालाय, तर तो दिल्लीमधूनच जॉइन झालेला आहे. दिल्लीमध्ये हॉटेलमधनं तो हा व्हिडिओ करतोय. तर संतोष, सगळ्यात प्रथम तुझे आभार. म्हणजे हे मी व्हिडिओसाठी करतोय. पण तू जॉइन झालास, त्याबद्दल खरंच आभार. आणि मी पहिला प्रश्न असा विचारतो, आंदोलन झालं, त्याची फलश्रुती देखील झाली, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तू दादरमध्ये गेलास, तू जंतर मंतरवरती गेलास, दोन्ही ठिकाणी तू गेलास. तर मला तुझा अनुभव काय होता या आंदोलनाबद्दलचा? तिथं वातावरण कसं होतं? काय वातावरण होतं? तुला त्याच्यात काय दिसलं? हे आम्हाला तुझ्यामार्फत अनुभवायचं आहे. तर त्याबद्दल थोडं तू सांगून सुरुवात करशील का? अ, अनिरुद्ध, मी सुरुवात करण्याच्या आधी तुला सांगतोय की तू अमेरिकेत बसून एक व्हिडिओ केलेला आहेस आणि तू सगळ्या ह्या मंत्र्यांची मुलं कुठे शिकतात हे जे सविस्तरपणे सांगितलेलं आहेस. तुझ्या माहितीसाठी कदाचित तुला माहित नसेल तर तुझा अमेरिकेतून तो केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि मला स्वतःला दिवसभरात बरेच ठिकाणाहून तो व्हिडिओ आलेला आहे. आणि तो खूप सखोल विचार करून तू तो व्हिडिओ जो इतक्या शांतपणे सांगितलेला आहे, ती तुझी एकूण पद्धत, त्यासाठी तुझं फार फार अभिनंदन. म्हणजे हे आपल्यात फॉर्मॅलिटी कधी नव्हती, पण आपण आता व्हिडिओ करतोय, त्यामुळे आपल्याला एकमेकांची पाठ थोपटायला पाहिजे. नाही. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, की म्हणजे तुझ्या माझ्यातली गोष्ट ही आहे, पण लोकांसाठी आणि व्ह्युअर्ससाठी सांगायची आहे, की 2014ला आपला वाद झाला होता आणि तुझा तो मोठेपणा आहे, की तू ती गोष्ट लपवतोयस. पण तू मला सांगितलं होतं, की मोदीला मत दिलं नाही पाहिजे आणि मी तुझ्याशी वाद घालून मोदींना मतदान केलं होतं आणि त्याचं प्रायश्चित म्हणून मी हे आता सगळं आंदोलनात वगैरे जातोय असं तू म्हणू शकतो. किंवा ती वेळ आली आहे म्हणू शकतो माझ्यावर. हा गमतीचा भाग झाला. पण दादरला मी गेलो ते माझ्या म्हणजे मुलगी एकटीच आली होती आणि एक बाप म्हणून बाबा मुलीला एकटीला कुठे पाठवता म्हणून मी आपला सहज तिला कंपनी म्हणून गेलो. मग तिच्या मैत्रिणी, मग तिचे वडील, असा आमचा 8-9 जणांचा ग्रुप आम्ही गेलो दादरमध्ये. आणि अ, अ, आंदोलनात गेल्यावर
जे जाणवलं ना, म्हणजे असं मी आतापर्यंत बरेच जाहीर सभांना गेलोय. तू म्हटलं तसं आपण, म्हणजे मी बेळगावचा, त्यामुळे आम्ही अगदी कन्नड सक्ती विरोधात आंदोलन केलेलं आहे. शाळेपासून आंदोलन आम्हाला म्हणजे आवडीचा विषय आहे आमच्यासाठी. पण असं ते आंदोलन तुमच्या मी लहानपणापासून कधी बघितलं नव्हतं. हे आंदोलन कदाचित स्वातंत्र्य चळवळीतली जी आंदोलनं असतील तशा प्रकारचं म्हणू शकतो तू. हम्म. की की तिथे जो उत्स्फूर्तपणा असेल, तिथे जी कमिटमेंट असेल, तिथे जो आदर्शवाद असेल. आता एखाद्याला गंमत वाटेल, पण जेनझी प्रचंड आदर्शवादी आहे. हम्म. बर. आता हा कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट हो. होऊ शकतो, पण आहे, ती आदर्शवादी आहे, ती नॉन कॉम्प्रोमाइजिंग आहे. हम्म. आणि इट वॉज फॅन्टास्टिक. म्हणजे जे काय अनुभवलं ते असं वाटलं की आपण खूप निराशवादी झालो होतो 10 वर्षात. खरंय. 10-12 वर्षात म्हणजे मी तर गेल्या 1 वर्षापासून मार्मिकमध्ये लिहिणं पण सोडलं होतं. कारण दर आठवड्याला आपण इतकं लिहितोय पण कोणी वाचत नाही आणि फारसा प्रतिसाद नाही, असं काहीतरी एक नैराश्य थोडंसं झालं होतं. आणि ते सगळं काही क्षणात निघून गेलं. हम्म. आणि मग त्याच्यानंतर मी एकच चालू केलं. पाखले साहेबांना माहिती असेल की मी प्रत्येक गोष्टीत मी एवढंच सांगायचो की तुम्ही जाऊन या, फक्त बाकी वाद घालू नका, तुम्ही आंदोलनात हो. पाय टाका. आणि तो हो. पाय टाकणं म्हणजे काही नाही, म्हणजे तुम्हाला एक आध्यात्मिक वगैरे भाषेत सांगायचं झालं तर एक अनुभूती येते. आणि मग तुम्हाला त्याच्यानंतर शब्द वगैरे सगळं गळून पडतं. ह्या आंदोलनाचं वर्णन शब्दातनं बरेच मीम्स मधनं वगैरे झालेलं आहे. पण हे आंदोलन वर्णन करण्याच्या पलीकडे सच्च, हम्म. ज्याला ट्रुथफुल म्हणतो, सिन्सिअर म्हणतो, हम्म. प्रचंड सिन्सिअर आंदोलन आणि प्रचंड ट्रुथफुल. म्हणजे त्यातला तुम्ही तो थोडासा शिवराळपणा म्हणा, तो तो बाजूला काढा. ती त्यांची स्टाईल आहे. हा. हा, म्हणजे ती ती ते ती तुमच्या आमच्या पिढीला किंवा आमच्या आधीच्या पिढीला तो कदाचित तो झुंडशाही वाटेल किंवा आगाऊपणा वाटेल किंवा बेबनशाही वाटेल, काही जे काय, किंवा ही मुलं काय स्वतः काय काहीतरी शब्द आहे त्याला, की हा म्हणजे कुठलंही तारतम्य बाळगत नाहीत वगैरे, असं ते तसं नाहीये. ते हे आंदोलन प्रचंड उत्स्फूर्त, प्रचंड ज्याला म्हणतो जेन्युइन, ऑनेस्ट आणि टू द पॉइंट. हा. हे टू द पॉइंट हे फार महत्वाचं आहे. त्यांना काय पाहिजे ते माहित आहे. आणि त्यांना हे पण माहिती आहे की आपण कुणाशी भांडतोय, किती मोठ्या व्यक्तीशी भांडतोय, सगळं माहिती आहे. हा. म्हणजे फुल्ली अवेअर, टू द पॉइंट, सेट गोल्स. बर. म्हणजे मी काही जणांना विचारलं की ठीक आहे ना, म्हणजे धर्मेंद्र प्रधान सोडून बाकीचं, नाही नाही नाही, गोल सेट आहे. धर्मेंद्र प्रधान ही विकेट ठरलेली आहे. हो. बर. इतकी क्लॅरिटी, इतकी क्लॅरिटी. हा. म्हणजे मधल्या काळात जी चर्चा चालायची ना, तर मी सांगायचो नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान हटल्याशिवाय ही मुलं मागे नाही हटणार. बर. बर. हा. बर. आणि आणि मोदींचं नशीब आहे की त्यांनी मोदींचा राजीनामा नाही मागितला. बर. बर. हा, तर म्हणजे हा माझा अनुभव होता. आणि व्हॉट एव्हर वॉज देअर इन मुंबई अँड यू मेक इट 10x, दॅट इज जंतर मंतर. बर. बर. म्हणजे हा, बिकॉज उद्दिष्टांबद्दल. आय डोंट वॉन्ट टू रिपीट इट. हा, जंतर मंतर वॉज लाईक लाईक गंगोत्री म्हणू शकतो, की तिकडनं हे सगळं आलं. त्यामुळे अर्थात तिथले मीम्स, तिथले पोस्टर, तिथला उत्स्फूर्तपणा, तिथली युनिटी हम्म. वेगळी होती. आणि शिस्त म्हणाल तर हे संघाने वगैरे शिकू नये ह्या मुलांना. बर. अरे काय शिस्त, एंट्री कशी करायची, एक्झिट कसं करायचं. हा. मला सांगा, कुठल्याही संघाचं सोडू द्या किंवा आपल्या समाजवादी लोकांचं कुणाच्याही आंदोलनात, दिल्ली प्रचंड गरम आहे सध्या हम्म. आणि घामाच्या धारा वाहत आहेत. हो. तर साधारण जिथं मॉब आहे तिथे वरती एक जागा घेऊन बसलेली मुलं आहेत जी हाताने वारा घालतायत. बर. बर. ह्याचे व्हिडिओ मिळतील तुम्हाला किंवा मी पण काढलेत, काही दाखवू शकतो मी. मला सांगा हे कुठनं आलं, म्हणजे हाताने वारा पंखे घेतलेले आहेत, जे आपण काय म्हणतो त्यांना, हो. हाताने हा, हलवायचे पंखे. ते ते पंखे घेतलेत आणि दोन्ही हाताने बर. ते रोटेट करतायत मुलं. अरे वा. बर. हा, मी एक मुलीचा व्हिडिओ काढलाय, तो पण तुम्हाला मी दाखवेन. ती मुलगी
प्रायमा फेसी आपल्याला कळतं एखाद्या व्यक्तीकडे बघून की ही उच्चभ्रू आहे, म्हणजे वेल टू डू म्हणतो ना, हम्म, हम्म. म्हणजे एखाद्याची पर्सनॅलिटी पटकन लक्षात येईल, शी इज फ्रॉम वेल टू डू फॅमिली, असं एक बरोबर. आपल्याला थोडासा अंदाज येतो. तर अशा 2-3 मुली हातात ग्लोव्ह घालून कचरा वेचत होत्या. क्या बात है, क्या बात है. हा. आणि मग थिलरपणा नव्हता का? थिलरपणा म्हणजे इतर लोकांच्या भाषेत. तर तो होता ना, पण ती तरुणाईची मस्ती आहे. तरुणाने नाचायचं नाही. त्यांनी एखाद्याने शर्ट नाही काढायचा, कुणी काढायचा? म्हणजे मग ह्या ढेरपोट्यानी काढायचा का? खरं, खरं. आणि बरं, जो शर्ट काढून नाचलाय ना, तो पण एखाद्या बॉडी बिल्डर सारखी बॉडी होती त्याची. बर, बर. हा, म्हणजे एक उत्साह, तो उत्साह आर्टिफिशियली कॉन्स्पिरसी करून आणू शकत नाही. आय कॅन टेल यू, देर इज नो कॉन्स्पिरसी इन दिस, देर इज नो फॉरेन हँड. जर हो. कोणाला वाटत असेल, देर इज नो रिलिजियस हँड, देर इज नो पॉलिटिकल हँड, हम्म. कसलाही हँड नाही ह्याच्यात. ह्याच्यात हे सगळं उत्स्फूर्तच आहे. म्हणजे उद्दिष्टांबद्दल अत्यंत स्पष्टता, उद्दिष्टांची स्पष्टता, अत्यंत शिस्तबद्ध आणि कोणतीही तमा न बाळगता, भीती न बाळगता व्यक्त होण्याची प्रवृत्ती, हे या 3 गोष्टी तुला या आंदोलनात दिसल्या असं म्हणायला हरकत नाही. भीती म्हणजे भीती कशाशी खातात हा. हे माहित नाही. खरंय. म्हणजे आपल्या काय खोकेवाल्या. वाटतं रिमार्क सांग, म्हणजे मला जे जाणवलं ते मुळात यांच्यामध्ये समर्पणाची भावना खूप होती, ओतप्रोत भरलेली. हं. जेव्हा समर्पणाची भावना असते तेव्हा भीती राहतच नाही. खरंय. हा. मला वाटतं खरंय. की बुवा ठीक आहे, माझं काय व्हायचं ते होईल. आणि हे तरुण पिढीकडनं हे आपण बघतोय, हे मला फार आशादायी वाटतं. तर तुला मी अजून एक असा प्रश्न विचारतो, संतोष, की ह्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी गोळा झाले होते. म्हणजे त्याच्यावरती तू म्हणलासच, की एक होते म्हणजे वेगवेगळ्या काही उच्चभ्रू समाजातील असतील, सामान्य वर्गातले असतील, गरीब वर्गातले असतील, परंतु त्याचबरोबर मुलींचे देखील म्हणजे परंतु त्याचबरोबर मुलींचा सहभाग देखील या आंदोलनामध्ये मोठा होता. आणि मला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घ्यायची आहे, की ह्या आंदोलनात तुला विद्यार्थ्यांच्या ज्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्स दिसल्या, त्याच्यामध्ये लिंगभेद असतील, धार्मिक भेद असतील, नंतर क्लास ज्याला आपण म्हणतो ते त्यातले भेद असतील, असे असून देखील ही वेगवेगळे विद्यार्थी एकत्र झालेले होते. त्याबद्दल तू थोडं काही सांगशील का? नाही, आंदोलनात जेव्हा तुम्ही चालता अशा आंदोलनात, तर एकतर जंतर मंतरच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही शिरता, तर त्याच्या आधी थोडा प्री मॉब असतो. म्हणजे आत शिरणारा एक मॉब असतो आणि आतला एक मॉब असतो, आणि मग बाहेर परत आत ते जंतर मंतर तुम्हाला माहिती आहे, ते असं गोल गोल फिरतं. आणि तिथे आतलं जे प्रोटेस्टच्या ग्राउंड आहे, मी त्याच्या मागच्या स्टेजच्या मागच्या बाजूने गेलो, तिथून शिरायला जरा सोपं होतं म्हणून तिथून गेलो. आणि शिरतानाच माझ्यासोबत माझा मित्र होता, आणि आम्हाला एक म्हणाला, तुम्ही कुठून आला? मराठीत. बरं. म्हटलं आम्ही मुंबईहून. मी बांद्र्याहून आलो. हां. ओ. बरं. आणि म्हटलं चला आपला कोणीतरी इथे भेटला. आणि मग तो म्हणाला टिपिकल, की हे जे चाललंय वगैरे असं. आणि मग समोर हिंदीचा प्रभाव तर होताच बरेच बहुतेक, कारण दिल्लीत असल्यामुळे साहजिक हिंदी भाषिक जास्त होते. बंगाली कानावर पडत होतं. बरं. मल्याळम मला थोडंफार कळतं, माझे भाऊजी मल्याळी असल्यामुळे मल्याळम कानावर पडत होतं. आणि कारण मुलं जे आपल्या मित्रमैत्रिणींशी एक त्यांची वेगळी भाषा ठरलेली असते, म्हणजे लोकल लँग्वेज मध्ये बोलतात, त्यामुळे अशा भाषा तुझ्या कानावर पडायच्या सतत. बरं. की हे असं एकाच आंदोलनाच्या स्थळी ज्या आपल्या 16 राष्ट्रीय भाषा आहेत, हां. नॉर्थ ईस्ट सिक्कीम वगैरे किंवा नॉर्थ ईस्ट, मला माहित नाही त्या मुली चेहऱ्यावरनं आपण त्यांना सगळ्यांना नॉर्थ ईस्ट वाले म्हणतो, त्या कदाचित मेघालयच्या असतील, आसामच्या असतील, माहित नाही. त्या मुली होत्या. तर मला वाटतं ज्या राष्ट्रीय 16 भाषा आहेत, त्या सगळ्या तिथे कानावर पडत होत्या. अरे वाह! नंतर तू म्हणशील की मुलं आणि मुली, मी
बऱ्याच जागी बघितलेलं आहे. तिथं मुलींमध्ये गर्दीत शिरताना एक प्रचंड दडपण असतं आणि मुली स्वतःला अशा वेगळ्या पद्धतीने आकसून घेऊन चालतात, कारण त्यांच्या बाबतीत जे होतं ते सगळ्यांना माहिती आहे. इथं तसलं काहीही नव्हतं. वा. म्हणजे मुलींना वाटत नव्हतं आपण मुलांमध्ये फिरतोय. मुलांना एक तो कॉन्शियसनेस नव्हता, की आपल्या बाजूनी मुलगी चालली किंवा माझ्या मागे 3 मुली थांबलेत आणि मी ते बघतोय काय चाललंय. असं काही म्हणजे रेटारेटी होतेच एवढ्या हो. गर्दीत. एकमेकांना हात लागतो, स्पर्श होतो. पण हे स्पर्शाबद्दल सुद्धा जे आहे एक फ्रीडम लागतं. जे ह्या हं. देशात कित्येक वर्ष म्हणजे त्याला काय मोदी जबाबदार नाहीत. हजारो वर्ष जे एक पॅट्रिआर्की आणि एक मुली तसं तो फ्रीडम फार मोठ्या प्रमाणावर होता. जेंडर नावाच्या गोष्टीला इक्वॅलिटी जी आणायसाठी एवढी वर्ष प्रयत्न चाललाय ती इथं आलेली होती ऑलरेडी. बरं. जेंडर इक्वॅलिटी वॉज ॲट पार. म्हणजे एक काउंटर होतं त्यात मुलींचे आंतरवस्त्र मिळतील, सॅनिटरी पॅड्स मिळतील, मुलींना कुठल्याही प्रकारचं वस्त्र पाहिजे, काही जे गरज पाहिजे तर ते फ्रीली मिळेल असा मोठा बोर्ड लावलेला होता. हं. आता हा टाबू आहे ना आपल्याकडे. म्हणजे हे सगळं ओपनली कसं लिहिता तुम्ही? खरं आहे. हां. खरं. आणि मुली बिनधास्त जाऊन तिथं काय आपल्याला पाहिजे ते घेत होत्या. म्हणजे इथपर्यंतचा तो ज्याला म्हणतो ना स्त्री-पुरुष समानता ही अवतरलेली होती तिथे. त्याच्यानंतर मला तू जे म्हणतोयस की क्लास, क्लास वॉज ॲब्सोल्युटली डेड ओव्हर हिअर. देअर वॉज नो क्लास. देअर वॉज ओन्ली वन क्लास की दे वर ऑल डिप्राइव्ड ऑफ बेसिक फंडामेंटल राइट्स ग्रँटेड बाय कॉन्स्टिट्यूशन. हं. हा सगळा डिप्राइव्ड क्लास होता. म्हणजे डिप्राइव्ड बिकॉज देअर राइट्स आर सॅबोटेज्ड. हं. त्यामुळे तो गरीब असला, श्रीमंत असला, त्या सगळ्यांना वाटायचं की नाही आपले मौलिक अधिकार कुठेतरी इथे चिरडले गेलेत या देशात. हं. आणि तुला तिथे पापड विकणारा पोरगा होता किंवा झेंडे विकणारी लोक होती. त्यांच्याशी हाय क्लासची ज्याला आपण तथाकथित उच्चभ्रू म्हणतो अशी माणसं होती. आंदोलनातली मुलं बघितल्यावर आपल्याला कळतं बिहारची मुलं होती, उत्तर प्रदेशची अत्यंत लहान खेड्यातनं आलेली मुलं होती. क्लासचा काही प्रश्न नव्हता. म्हणजे गरीब आणि श्रीमंत इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या आंदोलनात आलेले मला तरी आठवत नाही. किंवा जर हं. कुठे आले असतील तर त्याचे फुटेज बघून तपासावे लागतील. इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर क्लास डेड झाला होता. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट लिंग्विस्टिक बॅरियर वॉज नॉट देअर. लँग्वेज हा आपल्या देशात फार मोठा एक कट्टरतेचा मुद्दा आहे. तो इथे संपला होता. इथे जेंडर संपलं होतं, क्लास संपलं होतं अँड देन व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट विच इज अ फॅक्टरी अँड मेड बाय दिस RSS की नाही नाही हिंदू मुस्लिम, हं. शीख. अरे माझा फोटो आहे शीख माणसाबरोबर जो तिथं रक्षण करत फिरत होता. ते काय म्हणतात ते कुंपण. हातात तलवारी वगैरे घेऊन फिरत असतात ते. हा. अरे शीख होते. मुसलमान तर काय मुली निव्वळ त्यांच्या पोशाखावरनं लक्षात येतात ह्या मुसलमान आहेत मुली. त्या जरा वेगळा पोशाख काय ते हिजाब वगैरे करतात. त्यांना काही कोणी सांगत नव्हतं बाबा हे घेऊन का आलीस आणि असं का आलीस. हं. आणि त्या अगदी व्यवस्थित पार्टिसिपेट करत. म्हणजे इथं रिलिजन नावाची गोष्ट इथे त्याला कुणी जवळपास फिरकू पण दिलं नव्हतं. क्या बात है! क्या बात है! आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर भारत देशातलं हे आंदोलन हे मॉडेल भारत देश कसा असावा हं. ह्याचा ट्रेलर होता. बरं, बरं. आणि माझा एक कायम असा मुद्दा असतो, की अ, हिंदू-मुस्लिम म्हणजे या देशामध्ये काही झालं ना, ज्या वेळेला काही संघावरती, भाजपवरती प्रॉब्लेम येतो ना, त्या वेळेला हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम हे पुढे आणलं जातं. आणि प्रत्येक वेळेला आता हे 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून चालू झालंय बरं का, की हिंदू खतरे में है. हां. तोपर्यंत कधी नव्हतं हिंदू खतरे में है. आणि प्रत्येक जो मुसलमान दिसेल त्याच्याकडे संशयी वृत्तीने पाहणं, मुसलमानाला अस्पृश्यतेप्रमाणे वागवणं, हे आणि त्याच्यामुळे मला इथे बसून खूप दुःख होत होतं, की भारत हा नाझीवादाकडे चाललाय का? आणि याच्या विरोधात तरुण लोकं काही बोलत नाहीत. ही एक माझी खंत होती, की नाझीवादाकडे आपण पूर्णपणे झुकलोय का अशी भीती होती. तर याबद्दल तुला तिथे काय दिसलं? नाही बघ तू जो विषय काढलास ना हा फार एक मोठ्या चर्चेचा विषय आहे खरं म्हणजे. आणि आपण आता आंदोलनाबद्दल बोलतोय. पण तरी मी थोडक्यात तुला असं सांगेन की
संघ हा जो संघाचा आणि भाजपचा जो प्रयत्न आहे की एक हिंदू बहुल किंवा हिंदूंचं वर्चस्व असणारं किंवा ज्याला हिंदू राष्ट्र वगैरे असं बरंच काही म्हटलं जातं, असं काही बनवणं आणि त्यात मुसलमानांना दुय्यम स्थान ठेवणं, तर ते त्यांचं स्वप्न आहे. ते त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांना जमेल ते प्रयत्न ते करत आलेले आहेत. पण त्यांनी एक मोठी घोडचूक करता करता ते थांबले ह्यावेळी. बर. एकतर त्यांना भारत समजलेला नाही. संघ आणि भाजपला भारत समजलेला नाही. जो कदाचित नेहरूंना भारत फिरल्यावर समजला आणि गांधींना समजला, कारण गांधींना त्याची नस माहिती होती आणि बऱ्याच महापुरुषांना समजला. पण मोदींना किंवा भाजप, संघ यांना भारत समजलेला नाही. भारतावर इलेक्टोरल पॉवर मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. पण त्याला जसं एखाद्याला स्टीलची फॅक्टरी टाकून मालक बनता आलं म्हणजे त्याला स्टील मधलं नॉलेज असतं असं नाही. तो भांडवलशाह असतो आणि तो त्याच्या पद्धतीने मालक बनतो. पण त्याला उद्या एखादा हातोडा मार म्हटलं तरी येत नाही. त्यामुळे भारत काय आहे हा ह्यांना समजला नाही. हे सत्तेचे मालक झालेले आहेत, पण भारताचे मालक किंवा भारत समजणे एवढे मोठे झालेले नाही आहेत. हम्म. त्यांनी एक चूक केली 1948ला 30 जानेवारीला. ती चूक ते आता कदाचित करता करता थांबले. आणि हम्म. ती जर केली असती तर ते 200 वर्ष काही परत आले नसते. पण ते त्यांना खूप कुठल्या तरी त्यांच्या थिंक टँकरनी कोणीतरी सांगितलं की आता आवर्त घ्या, नाहीतर आपल्याला परत 200 वर्ष ही लोक जवळ नाही करणार. त्यामुळे त्यांनी ते पुढचा जो 20 जुलै नंतर 30 जुलैच्या मध्ये काहीतरी व्हायला त्यांनी म्हणजे बंगालहून वगैरे रॅपिड ऍक्शन फोर्सच्या कंपनीत मारलं. म्हणजे हेतू काय चांगले नव्हते, हा. पण कुठेतरी लक्षात आलं की आपण जर मुलं मारली आता ह्या देशात, म्हणजे ते 2002ला वगैरे खपून गेलं, माणसं मारली हे ते, पण आता खपलं नसतं आणि मग ते खूप शेकलं असतं म्हणून ते राहिले. तर हिंदू मुस्लिम तू जे विचारला आंदोलनात काय होतं, तर आंदोलनात बऱ्याच काही घोषणा तर आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलू पण शकत नाही. बर. पण काही घोषणा ज्या मी सांगू शकतो त्यातली एक घोषणा अशी होती की मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, हा. ही एक घोषणा होती. बर. आणि त्याच घोषणेनंतर लगेच म्हणायचे मोदी जब जब डरता है हिंदू मुस्लिम करता है. क्या बात आहे. आता संपला ना विषय इथेच, की खरंय. मुलांनी झिडकारून टाकलं. मुलांना माहितीये की जेव्हा ह्या लोकांची पंचायत होते, जेव्हा ह्यांना निवडणुका जिंकायच्या असतात, जेव्हा ह्यांचं सरकार काम करत नाही, जेव्हा ह्यांना काहीतरी लपवायचं असतं, तेव्हा ते हिंदू मुस्लिम करतात. इतकं ते आता जेनझीला कळलं. जेनझी म्हणजे कोण? 2012 पर्यंत जन्माला आलेली मुलं. त्यामुळे त्यांना जर कळलं तर आता म्हाताऱ्यांना किंवा कोताऱ्यांना कळत नाही त्याला काय आपण करू शकत नाही. पण ज्यांना पुढची पिढी, ज्यांचा हु आर गोइंग टू स्टे, आता जे 80ला आहेत ना ते ओव्हर स्टे मध्ये आहेत इथे, तर ते दोज हु आर गोइंग टू स्टे दे नो व्हेरी वेल हाऊ टू डील विथ दिस पीपल अँड दिस. त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाहीये. बर. आणि आपण काय झालं मधल्या काळात पॉलिटिकल पॉवरला खूप महत्व देत गेल्यामुळे आपल्याला वाटलं देश बिघडला वगैरे, तसं काही झालेलं नाहीये. बर. एक समजून घ्यायला ही आंदोलनाची फार ज्याला म्हणतो की आपलं टेस्टिंग, स्वतःच देशाचं टेस्टिंग झालं ह्याच्यात. बर. बर. आणि अ, अजून एक मला तुला प्रश्न विचारायचा होता की तो म्हणजे हे जे आंदोलन झालं तर ते आंदोलन नीटच्या पेपर लीक्स बद्दल झालं आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल पाहिजे हे मुख्य विषय होते. परंतु नंतर मी जे जे काही बघत होतो त्याच्यावरनं मला असं वाटायला लागलं की अरे, मुख्य रोष जो त्यांचा आहे तो मोदी विरोध आहे. म्हणजे मोदींच्या विरोधात इतक्या घोषणा, इतकी पत्रकबाजी, इतके पोस्टर्स आणि हा जो रोष आहे त्या रोषाला ह्या नीटच्या निमित्ताने एक मार्ग मिळाला, तोंड फुटलं असं मला वाटलं. कारण इथं काय मी तुला सांगतो संतोष, इथे सर्व अनिवासी भारतीयांमध्ये जे जेन झीचे नाही आहेत, तर ते वेगळ्या जनरेशनचे आहेत, हे तुला माहिती आहे. हे सगळे त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही की हिंदू मुस्लिम करणं हे वाईट आहे किंवा काय. याबद्दल बहुसंख्य अनिवासी भारतीय दे आर ओके, हे असं चाललंय ते. आणि बहुसंख्य अनिवासी भारतीयांना हिंदू राष्ट्रच व्हायला पाहिजे. आमच्यासारखे फार थोडे अनिवासी भारतीय आहेत
आणि हे सत्य आहे. तर आम्हाला असं वाटतं, की आणि ते जे काही पोर्ट्रे करतात ना, की मोदींची लोकप्रियता एवढी आहे, की तुम्हाला कल्पना करवता येणार नाही, अशी लोकप्रियता आहे. पण त्याला धक्का बसला आणि मला तरी असा धक्का बसला आणि फुगा फुटला. कारण सगळे मोदी, मोदी करत होते. तर तुझा अनुभव काय आहे या आंदोलनातला? नाही, मोदी प्रचंड लोकप्रिय आहेत. अ, हे असं दाखवलं जातं. त्याच्यात मोठा हातभार हा भारतातल्या प्रचार माध्यमांचा आहे. प्रचार माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हण आणि सगळे न्यूजपेपर आणि सोशल मीडिया सुद्धा बऱ्यापैकी ह्या आंदोलनाच्या आधी आयटी सेलच्या ताब्यात होता. त्यामुळे सोशल मीडियावरनं पण सुद्धा हेच होतं. शिवाय दर महिन्याला तुम्ही कुठेही असा रेल्वे प्लॅटफॉर्म, शाळेत, इकडे तिकडे 1 तासाची मन की बात. अ, आंदोलनात एक मुलगी आली होती. तिला ते विचारलं एकाने, की "तू का आलीस? तुझं काय आहे? म्हणजे आता तुला तर खूप उशीर आहे नीटची परीक्षा द्यायला." तर ती म्हणाली, की "नाही, नाही, मला ते परीक्षा पे चर्चा ऐकावं लागतं तासभर." त्यांचं. ज्या माणसाने परीक्षा आयुष्यात कधी दिली की नाही माहित नाही, ज्याची डिग्री माहित नाही, तो उगीचच तासभर बसून म्हणजे लोकप्रिय होण्यासाठी किंवा आहोत हे दाखवण्यासाठी ज्या वेशभूषा, कलाकारी करायची ती सगळी करून ही बॉरोड पॉप्युलॅरिटी आहे. जसं आपण बॉरोड स्ट्रेंथ नावाचा प्रकार मानला जातो किंवा एखादी गोष्ट उधारीवर किती दिवस तुम्ही चालवणार? हं. म्हणजे त्या एका एका उंदराने म्हणे वाघाचं कातडं पांघरलं. मग त्यांनी तो कसाही झाला तरी वाघ कसा दिसणार ना उंदीर झाला तर. बरोबर. उंदीर आहे तर असं ते सगळं प्रकार आहे. ती गोष्ट मोठी आहे. तुला नंतर कधीतरी आपण वेगळे सांगू. तर तू जे म्हणालास की नीटच्या परीक्षेविरुद्ध हे आंदोलन होतं का? तर मी तुला आधी सांगितलं टू द पॉइंट, की कॉकरोच पार्टीचा जन्म नीट परीक्षेसाठी झाला का? नाही. हं. कॉकरोच पार्टीचा जन्म हा एका आपल्या देशातल्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या सर्वोच्च न्यायाधीशांनी ज्याला ज्याला राष्ट्रपतीला शपथ द्यायचा अधिकार आहे. हं. इतक्या मोठ्या व्यक्तीनी आपल्याच पोटच्या पोरांना झुरळ म्हटलेलं आहे, त्या खुर्चीवर बसून न्यायदानाच्या खुर्चीवर बसून जेव्हा सर्वोच्च न्यायाधीश आपल्याच पोराबाळांना म्हणजे ही पुढची त्यांची म्हणजे आपली देशातल्या मुलाबाळांना जर झुरळ म्हणतो, त्याच्यानंतर ती 90-92 सेकंदाची जी व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर कोणीतरी अभिजित दिपके तुझ्या अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये बसून काहीतरी म्हणतोय, की आपण एक कॉकरोच पार्टी काढू. मग त्याचा एक कुठला तरी मित्र होता, कारण अभिजित दिपकेचे फॉलोअर नव्हते. मग त्याचा बरं. कोणीतरी एक मित्र म्हणतो माझे फॉलोअर जास्त आहेत मी टाकू का? तो टाकतो. त्याचे 60,000 फॉलोअर होते. त्याच्या 60,000चे मग ते तुला आणि मला माहिती आहे मॅथमॅटिक्स वर्ग जे आपण हं. 2चा वर्ग आणि ते एका चेस बोर्डवर बसेल एवढी अन्नधान्य वगैरे मागितलं तेनालीरामानी ती गोष्ट माहिती आहे. ते इतक्या म्हणजे रात्रभरात काहीतरी करोड झाले. मला आता आकडा आठवत नाही. काहीतरी 1 करोड, 1.5 करोड आणि दुसऱ्या दिवशी 2 करोड आणि मग कुठला आयटी सेल आणि कुठले मोदींची पॉप्युलॅरिटी आणि काय हे जे खाली दबलेलं होतं, ज्वालामुखी दबलेला होता, तो इतक्या वेगात बाहेर पडला, की त्यात सगळं नष्ट झालं. हं. 12 वर्षाचा अहंकार, 12 वर्षाची खोटी पब्लिसिटी हे सगळं नष्ट झालं. त्याच्यानंतर नीटचं आंदोलन हे प्रोग्राम अडॉप्ट केला गेला. कॉकरोच पार्टी, जनता पार्टी ही नीटसाठी जन्माला नाही आली. बरं. ती एका सिस्टीमच्या विरुद्ध सिस्टीमने काही न करता नावं ठेवायचं काम केलं फक्त तरुण पिढीला. त्या रागातून ती जन्माला आली. म्हणजे तो जो राग आहे, जो ज्याला म्हणतो अंडर करंट होता, तो इतका मोठा होता, की त्याची कल्पना अगदी पुरोगामी म्हणणाऱ्यांना पण नाही आली. तुम्हाला आम्हाला पण नाही आली, की एवढ्या मोठ्या प्रमाणात तो राग आणि तो मोदींविरुद्ध का निघतो? कारण मोदींनी सांगितलं मी म्हणजे सरकार. हां. तो राग मोदींविरुद्ध नाहीये. तो राग हा सिस्टीम विरुद्ध आहे. तो राग हा पूर्ण एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध आहे. पण गेले 12 वर्ष आपल्याला काय सांगण्यात आलं? तुमच्या नगरपालिकेत मोदी है तो सब कुछ काहीतरी एक मुमकिन. काय आहे बाबा ते. मोदी है तो मुमकिन. मुमकिन आहे. म्हणजे तुमच्या त्या संडासाची पाईपलाईन चोक झाली,
मुमकिन है. आणि काय झालं मुमकिन म्हणजे तुमच्या गल्ली ते दिल्लीपर्यंत मोदी है तो मुमकिन आहे. मग तो नगरसेवक अगदी तोंडात शिव्या येतात कसा का असेना, त्याला तुम्ही फक्त मोदींकडे बघून मत द्यायचं. ही जी एक परंपरा पद्धत घाणेरडी चालू झाली लोकशाहीमध्ये आणि निव्वळ ते एका चेहऱ्याकडे बघून मग मला सांगा तुम्ही 12 वर्ष एका चेहऱ्याकडे बघून सत्ता घेतली, मग राग कोणावर येणार? सिस्टीमवर जरी राग असला तरी त्या व्यक्तीवरच येणार ना. बरोबर. मग ज्या घाणेरड्या शिव्या मुलांनी दिल्या त्या सिस्टीमला कशा देणार त्या? तुम्हीच 12 वर्ष सांगताय मी म्हणजेच सरकार, मोदी की गॅरंटी. मोदी की गॅरंटी. मग जो गॅरंटी देतो सॅमसंगच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी सॅमसंगनीच घेतली पाहिजे ना. मग नाही गेली तर आपण सॅमसंगला शिव्या काढणार ना. मग तसंच मोदीने आणि मोदी विरुद्ध जो प्रचंड रोष आहे माझा फुकटचा सल्ला आहे संघ आणि भाजपवाल्यांना, तुम्हाला जर परत काही इच्छा असेल सत्तेत बित्तेत यायची थोडीफार, तर तुम्हाला हे पात्र बदलावं लागणार. तुमचं मुख्य पात्र जे आहे ना, हा, तुम्हाला तुमचा नवीन पिक्चर काढावा लागेल, नवीन अभिनेते घ्यावे लागतील आणि त्यांच्याकडे काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे मला वाटतं की मोदी विरोधात राग हा जो आहे हा बाय प्रॉडक्ट आहे. हा, मोदी ह्या व्यक्तीला विरोध नाहीये, पण सिस्टीमच मोदी अशी जर मुलांना पोर्ट्रे केली तर मुलं काय करणार? बरोबर, बरोबर. हा. आणि मग आता मला एक शेवटचा प्रश्न आणि अजून एक मी ऍड करेन इफ यू अलाव मी, Yes. की जेव्हा वेळ येते एरवी मोदी की गॅरंटी, मग नीट पेपर लीक मध्ये मात्र महापाप, मग 47 लोक आत गेले, गॅरंटी देणारा बाहेर. अप्रतिम मांडलंच हे. बरोबर आहे ना. हे हो. दुतोंडी प्रकार झाला. आणि जेनझीचं अगदी थोडक्यात तुला एक आपल्याला व्याख्या सांगायची ना, आपण सगळ्या सायन्स मध्ये वगैरे, हा. की व्याख्या करा जडत्व म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, जेनझी म्हणजे काय. हा. तर जेनझी म्हणजे काय की जिथं कुठे दुटप्पीपणा आला, हिपोक्रसी आली, तर अतिशय रूढ वाटेल इतक्या स्पष्टपणे तोंडावर ते सांगणारी जनरेशन, तरुण आहे. हा, जनरेशन, हा, तरुण पिढी. एवढंच आहे. बरं. हा, त्यामुळे हे अंडर करंट मोदींविरुद्ध होता आहे, राहणार. मोदींनी प्रधानचा राजीनामा घेऊन काही केलेलं नाहीये. प्रधानचा राजीनामा हा फक्त ह्यांना पण मुलांना माहिती होतं 100% प्रधानचा राजीनामा मिळणारच. म्हणजे मुलांना, तुला वाटत असेल की फार मोठा जल्लोष वगैरे केला ह्यांनी, काही नाही. ह्यांच्यासाठी इट्स ओके. दुसऱ्या दिवशी ती आपापल्या वेगळ्या कामाला लागली मुलं. खरंय, खरंय. हा. आणि आता तुला मला एक विचारावंसं वाटतं, म्हणजे शेवटचा प्रश्न, कारण जेन झी तुला माहिती आहे, जेन झी तासाचा व्हिडिओ वगैरे बघत नाही, त्यांना क्लिप्स लागतात. नाही, मी आजच एक ट्विटरवर म्हणला, अरे या व्हिडिओची क्लिप का नाही केली? म्हटलं तूच 15 कर ना सेकंद. बाबा. तर तर हे आंदोलन झालं. आता धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या होत्या. धर्मेंद्र प्रधानाची सगळ्यात मोठी अडचण होती, पण हे झालं. आता पुढे काय, हा एक प्रश्न उभा राहतोच. तर देशात अनेक प्रश्न आहेत. आता इथेनॉलचा प्रश्न आहे, E20चा प्रश्न निघालेला आहे, किंवा असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जायची गरज नाही आत्ता. पण जेन झी म्हणजे हे आंदोलन, हे तरुणाई जी बहरत आली, ती पुढे काय करणार, हा एक प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो. तर त्याबद्दल हे सगळं तू पाहिल्यानंतर, आणि तू शेवटच्या दिवसांमध्ये पण होतास की ज्या वेळेला या लोकांनी आंदोलन मागे घेतलं, मागण्या मान्य झाल्यामुळे, तर त्याबद्दल तुला काही असं वाटलं का की ही मुलं पुढे काय करणार, किंवा पुढे एखादा प्रश्न उभा राहिला तर ही पुन्हा त्याच ताकदीने, कारण आपली शक्ती मर्यादित आहे, तर त्या अशा मर्यादित शक्तीत पुन्हा हे उतरणार का? तर याबद्दल तुला काय वाटतं? नाही, आता काय आहे ना, आपण अपेक्षा करू की आपली जी चाललंय हे कधीतरी एखादे कोणीतरी रामायण वगैरे वाचणारे बघतील. तर रामायणामध्ये एक उल्लेख आहे वानर सेनेचा. हा. ही ज्याला आपण म्हणतो ना, ही वानर सेना आहे. हा. हा, ही कधी कुठूनही टपकून पडेल. आता मला आपल्याला वाटेल की प्रभू श्रीरामाने वानर सेना घेऊन कसं काय लंका जाळली असेल, तर हे ते आहे. हा. हे जे दिसतंय ना, ही वानर सेना आहे. ही अनप्रेडिक्टेबल आहे आणि ही प्रेडिक्टेबल नसणं हेच ह्यांची स्ट्रेंथ आहे. क्या बात. ही
ही 3 दिवसात परत उतरेल आणि सांगेल गडकरी साहेब तुम्ही पण जावा, आम्हाला कंटाळा आला आता तुमचा इथेनॉलचा. आणि त्यांना जावं लागेल. म्हणजे म्हणजे मला कोणीतरी सांगितलं आता टॅक्सीवाले काहीतरी संसदेवर, खरं खोटं माहित नाही, मोर्चाने येणार आहेत काहीतरी इथेनॉल. मला वाटतं ते हल्ली बरंच काय काय अफवा वगैरे येतं एआय मधनं. हा. पण आता एक अकाउंटेबिलिटीची म्हणण्यापेक्षा जेनझीची एक स्ट्रेंथ कळलेली आहे सिस्टीमला. हम्म. आणि सिस्टीमला म्हणजे फक्त संसदेतल्या किंवा दिल्लीतल्या लोकांना नाही, मुंबईतल्या नाही, अगदी ग्रामपंचायतीपर्यंत जेनझीचा मुलगा गेला तर समोरचा आदराने उभा राहील इथपर्यंत त्यांनी आता कमावलेलं आहे. आणि त्यांनी वडिलोपार्जित कमाई नाही आहे, ही ही त्यांनी स्वतः कमावलेली आहे. त्यामुळे जेनझी हे ह्याच्या पुढचं ज्याला म्हणतो ना वचक असणार आहे. हम्म. आणि हा घटनेत न लिहिलेला वचक आहे, पण घटनेत अप्रत्यक्षपणे लिहिलेला आहे की ही जी पब्लिक स्ट्रेंथ आहे, रस्त्यावरची स्ट्रेंथ आहे, ही आधी चळवळीत कम्युनिस्टांकडे होती, डाव्यांकडे होती, समाजवादी लोकांकडे होती. इवन संघवाले सुद्धा कधी चांगल्या कामासाठी उतरायचे रस्त्यावर. पण ही सगळी रस्त्यावर उतरण्याची जी परंपरा होती, ही गेल्या 12 वर्षात ह्याला हिणवलं गेलं. हम्म. हा, आता ती परत सन्मानास पात्र झालेली आहे. हम्म. चळवळ सन्मानास पात्र झाली की देश व्यवस्थित चालतो. क्या बात आपल्या आहे. देशातले सर्वोत्तम कायदे जे आहेत, सर्वोत्तम कायदे हे चळवळीतून आलेले आहेत. क्या बात. हा, आणि चळवळीतूनच देश घडतो. आणि तो मग सत्तेवर कोणी असू दे, सत्तेवर अनिरुद्ध मराठे असले तरी चालतील, पण जे पद्धत आहे चळवळींची ती खंडित झाली होती. आणि ते फार मोठं यश आहे. हम्म. आपण असं म्हणू नये की बाबा आता काय, आता प्रधानचा राजीनामा दिला पण मोदी तर आहेतच ना, अमित शहा तर आहेतच ना. पण अमित शहा आता ते अमित शहा नसतील जे आधी होते. क्या बात आहे. हम्म. हा, हम्म. आता अमित शहाना जर कोणी सांगितलं नाही आम्ही गडकरींचं E20 वर आम्ही आता काढणार बरं का मोर्चा, तर अमित शहा पूर्वी म्हणायचे हड काढ, तुला काय करायचंय कर. आता तसं नाही, देखो जरा क्या आहे, जरा E20 का फाईल लाव, हे होऊ शकतं. हा, क्या बात आहे. आणि हेच पाहिजे ना आपल्याला. हेच आपल्याला काय पाहिजे. पाहिजे, खरं. आपल्याला आपल्याला कोणी असू दे हो, उजवा डावा मधला कोणी असू दे वरती, आपल्याला काय, आपल्याला देश चांगला झाला पाहिजे. खरंय, खरंय. पण संतोष, तू फारच छान इन्साइट्स पुरवल्यास आम्हाला. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या इथं बसून समजत नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यातून आपल्या ग्रुपवरती कायम म्हणायचास, तुम्ही एकदा जाऊन या मग बोला, तुम्ही एकदा जाऊन या बघा मग बोला, असं तू म्हणायचास. आणि अर्थातच अंतराच्या मर्यादेमुळे मी उतरू शकलो नाही. मी तिथे असतो तर नक्की गेलो असतो बरोबर. पुण्यातल्या मोर्चामध्ये. हो, परंतु तुझ्याबद्दल मी खात्री देऊ शकतो. हो, हो, कारण मी राम मंदिराच्या बाबतीतही मी उतरलो होतो. दुर्दैव आहे हो. की माझा 1 रुपया मला परत मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. पण मी 1 रुपया दिलेला आहे. तेवढं मागितलं होतं तेवढं मी केलेलं आहे. आणि पण प्रश्न असा आहे की अ, जेही काही एक निराशेचं वातावरण होतं, तर हे बदललं. हे फार या आंदोलनाचं मोठं मोठं यश आहे. गमक आहे, असं मला वाटतं. आणि तुझ्यासारखा माणूस मला माहिती आहे की जो रस्त्यावर उतरतो, म्हणजे कॉलेजमध्ये पण मी पाहिलेलं आहे आणि इतर वेळेला पण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुझ्याकडनं हे ऐकणं खरंच अत्यंत आभारी आहे. आज संतोष बरोबर आपण जे बोललो त्याच्यातून खरोखरच एक आशादायी चित्र आपल्या समोर आलंय. मुख्य म्हणजे मला कायम ही भीती वाटायची की भारत, आजचा जो भारत आहे, तो भारत नाझीवादाकडे झुकला आहे की काय, असं मला वाटायचं. कारण मुसलमान लोकांकडनं खरेदी करायचं नाही, मुसलमान लोकांच्या रिक्षांमध्ये बसायचं नाही, हा एक विचार आज लोक आचरणामध्ये आणताना दिसतात. त्याचबरोबर जाती-जातींमध्ये भांडणं लागलेली आहेत. आणि अशा वेळेला ही जेन झीची मुलं मात्र म्हणतात, आम्हाला हिंदू, मुस्लिम, जात-पात याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. आमचे प्रॉब्लेम्स जे आहेत, ते प्रॉब्लेम्स खरे आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सवर आम्हाला उत्तरं पाहिजेत, सोल्युशन्स पाहिजेत. आणि हे आंदोलन जे आहे, ते आज भाजप विरुद्ध, मोदींविरुद्ध चाललेलं आहे. परंतु याचा धडा हा प्रत्येक राजकीय पक्षाला घ्यायला लागेल, की जेन झी जी आहे, ती मुलं, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, तुमचं काय
आहे ह्याच्यावरती लक्ष देणारी नाही आहे. ते म्हणतात रिझल्ट्स द्या. ते म्हणतात खरं काय ते सांगा. दुतोंडेपणा करू नका. दांभिकपणा करू नका. हे सांगणारे आणि ते जे सांगतात ते स्पष्ट भाषेत म्हणजे इतक्या इतक्या स्पष्ट भाषेत सांगतात की तुम्हाला लाज वाटेल. आणि याचं कारण संतोष माझ्याशी बोलताना म्हणाला, की "अरे अनिरुद्ध, तू जर का पाहिलंस की ही पोस्टर्स वगैरे थिल्लर होती किंवा काय असा आक्षेप घेतला जातो. पण ही जेन झीची मुलं म्हणजे 2012 पर्यंत यांचा जन्म झाला. त्यांनी पाहिलंय काय? त्यांनी हेच पाहिलं ना. आज WhatsApp युनिव्हर्सिटीमध्ये सोनिया गांधींच्या विरोधात 50 करोड की गर्लफ्रेंड, राहुल गांधीच्या विरोधात इटालियन बारटेंडर असं सोनिया गांधींना म्हणायचं. त्यांनी पाहिलंय काय? राहुल गांधीची पप्पू, पप्पू म्हणून हेटाळणी करायची. हेच तर पाहिलंय. हे संतोषचं वाक्य होतं, की संतोष म्हणाला, की "अरे हेच पाहिलंय या लोकांनी." मग या मुलांना वाटतं हे नॉर्मल आहे. हे अशाच प्रकारे विरोध करायचा असतो आणि त्याची फळं हे संघिष्ट लोक आणि संघप्रेमी लोक आता भोगतायत. हा एक मोठा इशारा आहे. राजकारणात पडायचं असेल तर प्रामाणिकपणे राजकारण करा आणि प्रामाणिकपणे लोकांचं काम करा. आज नीटच्या परीक्षेवरनं हे आंदोलन थांबलं, पण उद्या इथेनॉलवरनं गडकरींची विकेट पडेल का नाही याच्याबद्दल कोणी शाश्वती देऊ शकत नाही. त्यांची विकेट पडू शकते. हा इशारा आहे जेन झीचा. मला असं वाटतं, की आपल्या सदसद विवेक बुद्धीला आपण जागृत केलं पाहिजे. हे हिंदू-मुस्लिम जातीपातीचं राजकारण ह्याच्यातून बाहेर यायला पाहिजे. नाहीतर आपलं काही खरं नाही. पण जेन झीनी हा आशावाद मात्र जगवलाय आणि ही आशा अशीच टिकवूया, याला प्रफुल्लित करूया. नमस्कार.